नमस्कार. चारुदर्शक मराठी प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आज इथे आपल्यासोबत गोव्यातील 4 विविध उच्च माध्यमिक विद्यालयातून 8 बहुमूल्य असे विद्यार्थी आले आहेत. या विद्यार्थ्यांबरोबर आपण मराठी भाषेचे ज्ञान तपासणार आहोत. त्यात त्यांच्या लेखन, वाचन व व्याख्यान यांचा समावेश असेल. या विद्यार्थ्यांपैकी कोण आज पुढचा टप्पा गाठतो किंवा गाठते ते आज आपण इथे पाहणार आहोत. चला तर वेळ न वगळता भेटूया ह्या टीम्सशी. टीम ए कुसुमाग्रज पासून सुरुवात करूया. माझे नाव शर्मदा बोरकर. मी रोजरी उच्च माध्यमिक विद्यालयातून आले आहे. माझे नाव श्रुतिका गवंडे आणि मी रोजरी उच्च माध्यमिक विद्यालय नाविली सालसेतमधून आले आहे. आमच्या गटाचे नाव कुसुमाग्रज आहे आणि त्यांचे मूळ नाव विवा शिराडकर. त्यांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित केले आहे आणि त्यांनी नाटक आणि कवितामध्ये जगभर खूप प्रसिद्धी मिळाली आहे. टीम नर्मदा. मी समीक्षा गाड. मी सेंट झेवियर्स उच्च माध्यमिक विद्यालयातून आलेले आहे. मी नेहा कोलवाळकर. मी सेंट झेवियर्स उच्च माध्यमिक विद्यालय म्हापसा येथून आलेली आहे. आमच्या गटाचं नाव नर्मदा आहे. नर्मदा ही एक बहुचर्चित व जगप्रसिद्ध नदी आहे व नदी सागराला जेव्हा मिळते तेव्हा सागराला पूर्णत्व प्राप्त होते. टीम गोवा. नमस्कार. माझं नाव शांभवी वझे आणि आम्ही GVM SNJ फर्मागुडी येथून उच्च माध्यमिक विद्यालयातून आलो आहोत. माझं नाव श्रेयस देसाई आणि आमच्या टीमचं नाव आहे गोवा. गोवा हे जगभर प्रसिद्ध असं पर्यटन स्थळ आहे आणि येथील लोक आदरातिथ्यासाठीही प्रसिद्ध आहेत. म्हणूनच आम्ही आमच्या टीमचं नाव गोवा असं ठेवलं. टीम कल्पना चावला. माझे नाव माधुरी शरद मराठे. माझे नाव सृष्टी सोमनाथ पाटील आणि आम्ही दोघे वसंतराव धेंपो उच्च माध्यमिक विद्यालय मिरामार पणजी येथून आलो आहोत. आम्ही आमच्या गटाचे नाव कल्पना चावला असे ठेवले. त्या आमच्या भारतीय वंशातील पहिल्या महिला अंतराळवीर होय. सर्वप्रथम या सर्वांचं आपण टाळ्यांच्या गडगडाटात स्वागत करूया आणि यांचं मनोबल वाढवूया. माझं नाव आहे अक्षया राणे आणि मी इथं तुमच्याबरोबर पुढील 2 महिने या विद्यार्थ्यांपैकी कोण मराठीतील परिकाष्ठा गाठणार हे पाहणार आहोत. या विद्यार्थ्यांना ह्या अगोदरच 2 लघुकथा दिल्या होत्या. विझून गेलेले दिवे लेखक वि.ज. बोरकर व हरितात्या लेखक पु. ल. देशपांडे यांच्याच कथांवर आधारित ह्या प्रश्नमंजुषेतील बहुतेक असे प्रश्न असणार आहेत. टीव्हीवर हा कार्यक्रम पाहणाऱ्या प्रेक्षकांना निराश व्हायची काहीच आवश्यकता नाही. या प्रश्नमंजुषेत असे काही प्रश्न असेही आहेत जे तुम्ही घर बसल्या सोडवू शकता. या भागात जिंकणाऱ्या 2 विद्यार्थी गट पुढील भागात महाअंतिम फेरीत पोहोचणार आहेत. तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा इथे स्वागत. ऑल द बेस्ट. सुरू करूया पहिली फेरी. या फेरीचे नियम मी तुम्हाला सांगते. प्रत्येक बरोबर प्रश्न तुम्हाला 10 अंक देतील आणि हा प्रश्न जर तुम्ही बरोबर नाही देऊ शकला तर नर्मदा टीमला पास होईल, नाहीतर गोवा, नाहीतर कल्पना चावला, नाहीतर मग आपले प्रेक्षक वर्ग ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायला मोकळे आहेत. या फेरीत तुम्हाला 4 प्रश्न असणार आहेत. सुरू करूया कुसुमाग्रज पासून. अनाहत जिराफ या कादंबऱ्यांचे लेखक कोण? वि.ज. बोरकर. बरोबर आहे का उत्तर? हे काय वाटतं? उत्तर बरोबर आहे. वि.ज. बोरकर. अनाहत जिराफ या कादंबऱ्यांचे लेखक आहेत वि.ज. बोरकर. तुम्हाला या उत्तरासाठी मिळतात 10 गुण. दुसरा प्रश्न आहे टीम नर्मदासाठी. आजोबा दरमहा 5-10 रुपये खर्चाला कोणाला देत असत? हरिदात्यांना. उत्तर बरोबर आहे. हो. उत्तर नक्कीच बरोबर आहे. तुम्हाला मिळतात 10 गुण. तिसरा प्रश्न आहे टीम गोवासाठी. लेखक आपल्या आजीला कोणाची उपमा देतो? प्रश्न पुन्हा एकदा वाचू. लेखक आपल्या आजीला कोणाची उपमा देतो?
पास, माहिती नाही. टीम कल्पना चावला अन्नपूर्णा. गॅस केलं? नक्की माहिती होतं? हो. उत्तर अगदी बरोबर आहे, अन्नपूर्णेची. तुम्हाला या प्रश्नासाठी मिळतात 10 गुण. चौथा आणि या फेरीचा शेवटचा प्रश्न जातो कल्पना चावला टीमला. मध्यभागी बूच असलेल्या टीनाच्या एका छोट्या आकाराच्या दिव्याला काय म्हणत असत? फोलेर. उत्तर अगदी बरोबर आहे. तुम्हाला या उत्तरासाठी मिळतात 10 गुण. सुरू करूया दुसऱ्या फेरीला. या फेरीचे नाव आहे व्याकरण आणि ही आपण सुरू करणार आहोत टीम कल्पना चावलापासून. या फेरीचे नियम मी तुम्हाला समजवते. या फेरीत असणार आहेत 4 प्रश्न. चुकीच्या प्रश्नाचे मायनस होणार नाहीत मार्क, तुमचा प्रश्न पास होईल आणि बरोबर प्रश्नाचे उत्तर देताच तुम्हाला मिळणार आहेत 10 गुण. सुरू करूया. टीम कल्पना चावला, तुमचा प्रश्न असा आहे, नाकी 9 येणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. नाकी 9 येणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. हैराण होणे. उत्तर अगदी बरोबर आहे. या प्रश्नाचे तुम्हाला मिळतात 10 गुण. दुसरा प्रश्न आहे टीम गोवासाठी. कित्येक वर्ष सुंदर स्त्री पाहिली की हा तिचा मेकअप भवानी मातेनं केलाय असं मनापासून वाटे. या वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणते? की. उत्तर बरोबर आहे. या प्रश्नाचे तुम्हाला मिळतात 10 गुण. तिसरा प्रश्न जातो टीम नर्मदाला. इतका ढ मुलगा पुन्हा पाहिला नाही या वाक्यातील विशेषण कोणते? ढ. मोठ्यानी. ढ. उत्तर अगदी बरोबर आहे. या उत्तराचे तुम्हाला मिळतात 10 गुण. चौथा आणि या फेरीचा शेवटचा प्रश्न जातो टीम कुसुमाग्रजना. मला हरितात्यांची लबाडी कळायची पण त्यांचा आणि आमचा हा गुप्त करार होता. या वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणते? पण. उत्तर अगदी बरोबर आहे. या उत्तराचे तुम्हाला मिळतात 10 गुण. याचबरोबर दुसरी फेरी इथेच संपते. पाहूया स्कोरबोर्ड काय म्हणतो ते. टीम कुसुमाग्रज यांचे गुण आहेत 20. टीम नर्मदा यांचे गुण आहेत 20. टीम गोवा यांचे गुण आहेत 10. आणि सर्वात लीड करतायत की टीम कल्पना चावला यांचे गुण आहेत 30. सुरू करूया आपली तिसरी फेरी जी आहे संस्कृती फेरी. या फेरीचे नियम मी तुम्हाला समजवते. या फेरीत 6 प्रश्न असणार आहेत. हा एक बझर राऊंड आहे. प्रश्न आणि विकल्प मी पूर्ण वाचून होताच तुम्ही बझर वापरू शकता. समोर स्क्रीनवर काही छायाचित्र येतील. त्या छायाचित्रावर आधारितच हे प्रश्न असतील. प्रत्येक बरोबर प्रश्नाचे उत्तर तुम्हाला 5 अंक देईल आणि जर तुम्ही उत्तर चुकीचं दिलं तर तुमचे 5 अंक वजा होतील. तेव्हा विचारपूर्वक बझर दाबा. सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, हे प्रसिद्ध स्वातंत्र्य सेनानी आणि कवी कोण? वि. दा. सावरकर, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस. टीम नर्मदा. वि. दा. सावरकर. उत्तर अगदी बरोबर आहे. तुम्हाला या प्रश्नाचे मिळतात 5 गुण. दुसरा प्रश्न असा आहे, या चित्रातील प्रसिद्ध संत कोण? संत ज्ञानदेव, संत तुकाराम, सोयरोबानाथ अंबिये. संत ज्ञानदेव. उत्तर अगदी बरोबर आहे. या उत्तराचे तुम्हाला मिळतात 5 अंक. तिसरा प्रश्न असा आहे, या चित्रातील प्रसिद्ध गोमंतकीय कवी कोण? बाभ बोरकर, नरेंद्र बोडके, सोयरोबानाथ अंबिये. टीम कुसुमाग्रज.
बा भबोरकर. उत्तर चुकलेलं आहे. ऑडियन्सपैकी कोणाला माहिती आहे की उत्तर अगदी बरोबर आहे. चौथा प्रश्न असा आहे, या चित्रातील प्रसिद्ध व्यक्ती कोण? विकल्प आहेत रमेश देव, रेमो फर्नांडिस, किस पेरी. टीम नर्मदा. रेमो फर्नांडिस. उत्तर अगदी बरोबर आहे. या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळून देतात आणि 5 गुण. पाचवा प्रश्न असा आहे, या चित्रातील प्रसिद्ध गोमंतकीय चित्रकार कोण? तुमचे विकल्प आहेत सुबोध केरकर, मारियो मिरांडा, आंजेलो द फॉन्सेका. टीम नर्मदा. मारियो मिरांडा. उत्तर अगदी बरोबर आहे. तुम्हाला मिळतात आणि 5 गुण. या फेरीचा हा शेवटचा प्रश्न असणार आहे, तेव्हा सर्वांनी लक्षपूर्वक ऐका. या चित्रातील प्रसिद्ध व्यक्ती कोण? सरोजिनी नायडू, रंजना, शशिकला काकोडकर. शशिकला काकोडकर. उत्तर अगदी बरोबर आहे. टीम कल्पना चावलांना मिळतात अजून 5 गुण. याचबरोबर तिसरी फेरी संपते आणि आता वळूया चौथ्या फेरीकडे. सुरू करूया आपली चौथी फेरी, जी आहे जराशी वेगळी. तुमच्या समोर टेबलावर 2 पाकिटं ठेवली आहेत, ज्याच्यावर 1 आणि 2 असा मजकूर लिहिला आहे. त्या पाकिटांमध्ये काही शब्द आहेत, जे मिळून तुम्हाला एक वाक्य बनवायचं आहे. बरोबर प्रश्नाचं उत्तर झालं की तुम्हाला मिळणार आहेत 5 गुण. यासाठी तुम्हाला मिळणार आहेत 30 सेकंद. तेव्हा सुरू करूया ही फेरी कुसुमाग्रज टीमपासून आणि तुमची वेळ सुरू होते आता. झालं? सांगा. आमचे बालपण इतिहास जमा झाले. पुन्हा एकदा जरा मोठ्याने सांगा. आमचे बालपण इतिहास जमा झाले. पण इथं तर म्हणतंय की आमचे बालपण इतिहास जमा झाले. तुमचं उत्तर अगदी बरोबर आहे. तुम्हाला मिळतात 5 गुण. टीम नर्मदा, तुमचा टाइम सुरू होतो आता.